नमस्कार, महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत माणुसकी सुन्न करणारी घटना घडली आहे। पतीच्या छळाला कंटाळलेल्या एका महिलेने आपल्या अवघ्या 10 महिन्यांच्या मुलीचा गळा दाबून तिला पाण्याच्या बादलीत बुडवून ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। यानंतर या आईने 6 वर्षांच्या मोठ्या मुलीलाही ठार मारण्याचा प्रयत्न केला। मात्र, "आई, मी शाळा शिकते, मला मारू नकोस", अशी आर्तविनवणी मुलीने करताच तिचा जीव बचावला। धक्कादायक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपी महिला मृत चिमुकलीला खांद्यावर घेऊन थेट बार्शी शहर पोलीस ठाण्यात पोहोचली आणि "माझ्या पतीच्या त्रासाला कंटाळून मी माझ्या मुलीची हत्या केली आहे, मला अटक करा", अशी कबुली पोलिसांसमोर दिली। आरोपी महिलेचे नाव पूजा योगेश खुर्दामळे, वय 26 असून मृत चिमुकलीचे नाव शक्ती, वय 10 महिने आहे, तर मोठी मुलगी तेजल, वय 6 वर्षे, सुदैवाने बचावली। मोठी मुलगी तेजल हिच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली। "आई, मी शाळा शिकते, मला मारू नकोस", मुलीची आर्तहाक। सोलापूर क्राईम न्यूज। वडील कामावर गेल्यानंतर आईने आधी लहान बहिणीचा गळा दाबून तिला पाण्याच्या बादलीत बुडवले। त्यानंतर माझाही गळा दाबण्याचा आणि तोंडावर उशी दाबण्याचा प्रयत्न केला। मात्र, "आई, मी शाळा शिकते, मला मारू नकोस", असे म्हणाल्यानंतर आईने मला सोडून दिले, अशी माहिती तेजलने पोलिसांना दिली। या प्रकरणी बार्शी शहर पोलिसांनी पूजा खुर्दामळे हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 103(1) आणि 109 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करा, जाहिरात यासाठी संपर्क करा।